टिप नंबर 1. दालचिनी वजन नियंत्रित ठेवते. ते महिलांच्या आयुष्यात अनेक शारीरिक बदल होत असतात. शारीरिक बदलामुळे वजन कमी आणि जास्त होत असते. तुमचेही वजन असंतुलित झाले असेल तर तुमच्या वजनाला नियंत्रित ठेवण्याचे कामही दालचिनी करते. तर तुम्हाला तुमचे वजन नियंत्रित ठेवायचे असेल तर दालचिनीचा चहा करून प्या. 1 कप गरम पाण्यात दालचिनी पावडर घालून ते पाणी 30 मिनिटे तसेच ठेवून द्या आणि नंतर ते पाणी थंड झाल्यावर त्यात 1 चमचा मध घाला. तर गरम पाण्यात मध अजिबात घालू नका, कारण यामुळे त्यातील चांगले घटक कमी होतील. हे पाणी रोज प्या. यामुळे तुमचे वाढलेले वजन लवकरच कमी होईल. तर ज्या महिलांना किंवा ज्या माझ्या मैत्रिणींना वजन कमी करायचे आहे त्यांनी ही ट्रिक्स ट्राय करून बघा. टिप नंबर 2. गुळाचा चहा बनविताना आपण त्यामध्ये दूध वापरतो. तर बरेच वेळा असं होतं की दूध नासते. अशा वेळी गूळ घालताना गूळ अगदी शेवटी चहामध्ये घाला. तर चहामध्ये अगोदर चहापत्ती व आले पहिले घालून चहा उकळून घ्या. मग दूध घालून 1 उकळी आली की गॅस बंद करून गूळ टाकून मिक्स करून 1 मिनिट झाकून ठेवा. मग गाळून चहा ओता. जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपण कपामध्ये सुद्धा गूळ घालू शकतो. तर गुळाचा चहा जर तुमचा पण फाटत असेल तर तुम्ही ही ट्रिक्स ट्राय करून बघा. टिप नंबर 3. बेडशीट पडदे आठवड्यातून किमान एकदा धुवून स्वच्छ करावेत. उशीचे कवर हे कॉटनचे नसावेत, कारण ते लवकर खराब होतात. खराब उशीचे कवर वापरल्याने केस गळती व चेहऱ्यावरती पिंपल्स अशा समस्या देखील होऊ शकतात. तर माझ्या प्रत्येक मैत्रिणीने ही टीप नक्कीच लक्षात ठेवा. टिप नंबर 4. ज्या महिलांचे केस खूपच गळतात त्यांनी केसांना तिळाचे तेल लावावे किंवा खोबरेल तेलात मेथी दाणे टाकून ठेवा व नंतर हे तेल केसांना मसाज करून लावा. यामुळे तुमची केस गळती नक्कीच थांबेल. टिप नंबर 5. ज्यांना हाय ब्लड प्रेशरची समस्या आहे त्यांनी आपल्या आहारात जवसचा समावेश नक्की करावा. यामुळे रक्तदाब नियंत्रणामध्ये राहतो. तर तुम्हाला पण ही समस्या असेल तर ही टीप तुम्ही डॉक्टरच्या सल्ल्यानेच ट्राय करा. टिप नंबर 6. कोणत्याही शाकाहारी जेवणामध्ये जवसमध्ये लिंगास अँटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असते. यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो. त्याच्या नियमित सेवनाने स्त्रियांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर आणि पुरुषांमध्ये प्रोस्टेट कॅन्सर असण्यापासून बचाव होतो. तर तुम्हाला पण कोणताही कॅन्सर होऊ नये यासाठी तुम्ही ही ट्रिक्स ट्राय करून बघा. टिप नंबर 7. पोह्यामध्ये भरपूर प्रमाणात लोह आढळते. त्यामुळे गरोदरपणात महिलांनी आणि लहान मुलांनी पोहे अवश्य खावेत, जेणेकरून त्यांच्या शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण यामुळे वाढेल. तर अतिशय उपयुक्त व महत्त्वाच्या ह्या टीप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन आपल्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा. टिप नंबर 8. बीट पावडर आणि मेहंदी पावडर यांना एकत्रित कालवून त्याची पेस्ट केसांना लावल्यानेही केस गळणे थांबतात आणि केसांना कलर देखील यामुळे खूप छान असा येतो. टिप नंबर 9. 3 चमचे कांद्याच्या रसात 2 चमचे ॲलोवेरा जेल मिक्स करून घ्या आणि 1 चमचाभर ऑलिव्ह ऑइल मिसळू शकता. हे मिश्रण केसांना लावून 30 मिनिटे ठेवा व त्यानंतर तुम्ही केस शॅम्पू लावून धुवू शकता. टिप नंबर 10. आवळ्याच्या 1 चमचाभर रसामध्ये लिंबूचा रस मिसळून टाळूवर चांगला मसाज करा आणि अर्ध्या तासाने केस धुवा. याने केसातील कोंडा कमी होतो.
तर बऱ्याचशा मैत्रिणींना केसामध्ये कोंडा होण्याची समस्या आहे, त्यांनी ही टीप ट्राय करून बघा व टीप आवडली असेल तर पटापट एक लाईक नक्की करा. टीप नंबर 11. रक्तपुरवठा चांगला ठेवण्यासाठी शीर्षासन करा, याने केस चांगले राहतात. टीप नंबर 12. केसांना मुलायम बनविण्यासाठी 3 चमचे कॅस्टर ऑइल, 3 चमचे कोकोनट ऑइल एकत्रित करून केसांना 1 तासासाठी लावून ठेवा. नंतर केस धुवा. यामुळे केस दाट होऊ लागतात. तर तुमचे पण केस जर विरळ झाले असतील तर ते दाट करण्यासाठी ही ट्रिक्स फॉलो करा. टीप नंबर 13. केस सिल्की आणि शायनी बनविण्यासाठी केळी आणि बदाम तेलाचा मास्क तयार करा आणि केसांना लावा. 20 मिनिटांनंतर केस धुवा. यामुळे केस सिल्की आणि शायनी असे होतात. तर केसांसाठी उपयुक्त अशा ह्या खास टीप पटापट तुमच्या मैत्रिणींना नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा. टीप नंबर 14. रात्री झोपताना 1 ग्लास दुधामध्ये 1 चमचा तूप टाकून पिल्याने शौचाला सकाळी साफ होते आणि तुपामुळे मूळव्याध बरा होतो. टीप नंबर 15. मेहंदीमध्ये खोबरेल तेल वापरले तर केस मऊ आणि घनदाट होतात. टीप नंबर 16. केस गळत असतील तर डोक्याला चमेलीचे तेल लावले तर यामुळे केस गळतीमध्ये खूपच जास्त फरक पडतो. अत्यंत महत्त्वाची व खास टीप नंबर 17. तुम्हाला तुमची किडनी सुरक्षित ठेवायची असेल तर झोपताना लघवी करूनच झोपावे. अत्यंत महत्त्वाची व माझ्या प्रत्येक मैत्रिणीने फॉलो करण्यासारख्या खास टीप नंबर 18. सकाळी अनुशापोटी गरम पाणी पिल्याने पोटाचा कोटा साफ होतो. बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही. त्यामुळे दिवसभर ताजेतवाने आणि उत्साही वाटते. टीप नंबर 19. आवळा खाल्ल्याने त्वचा मऊ, गुळगुळीत व चमकदार बनते. त्वचेवर पडणाऱ्या सुरकुत्यापासून तसेच वृद्धत्वाची इतर लक्षणे देखील आवळ्याचे सेवन केल्याने कमी होतात. टीप नंबर 20. जर तुम्हाला PCOSची तक्रार असेल तर त्यावरही दालचिनी उपयुक्त आहे. PCOSमध्ये अनेकदा पोटदुखीचा त्रास होतो. दालचिनीच्या नित्यसेवनाने तुम्हाला PCOSने होणारा त्रास कमी होतो. महिलांसाठी खास टीप नंबर 21. पेरूमध्ये फॉलेटचे प्रमाण जास्त असते. यामुळे महिलांमधील फर्टिलिटी वाढते. जर एखाद्या महिलेला आई होण्यात अडचण निर्माण होत असेल तर दररोज त्यांनी पेरूचे सेवन आवश्यक करावे. टीप नंबर 22. डोळ्याच्या विकारावरही आवळा गुणकारी ठरतो. डोळ्याचे आरोग्य सुधारते व दृष्टी तेज होण्यास मदत होते. टीप नंबर 23. केस गळणे, केसात कोंडा होणे, अकाली केस पांढरे होणे अशा अनेक समस्या केसाच्या असतील तर आवळ्याचे तेल एकमेव रामबाण उपाय आहे. टीप नंबर 24. जर तुमचे तोंड आले असेल किंवा वारंवार तुम्हाला माउथ अल्सरची समस्या होत असेल तर पेरूची ताजी कोवळी पाने रोज चावून चावून खावीत. याने तुम्हाला आराम मिळेल. टीप नंबर 25. एखाद्या व्यक्तीला दारू किंवा भांग जास्त झाल्यामुळे खूपच नशा झाली असेल तर पेरूच्या पानाचा रस प्यायला दिल्याने दारूची नशा कमी होऊ शकते. टीप नंबर 26. आवळा खाल्ल्याने शरीरात कर्करोगाच्या पेशीची वाढ व प्रसार होत नाही. कर्करोगापासून बचाव होण्यास आवळा मदत करतो. टीप नंबर 27. गरम पाणी पिल्याने सांधेदुखीचा त्रास कमी होतो. सांध्याला आलेली सूज ओसरते कारण सांध्याला वंगण पुरवण्याचे काम गरम पाणी करते. आपले स्नायू 80% पाण्यापासूनच बनलेले असतात. टीप नंबर 27. तुम्हाला खूप जास्त स्ट्रेस म्हणजेच ताणतणाव असेल तर अस्वस्थ वाटत असेल तर सकाळी कोमट पाणी पिण्याची सवय लावून घ्या. यामुळे मन शांत होईल. टीप नंबर 28. मासिक पाळीमध्ये ओटीपोटात दुखत असेल तर किंवा गोळे येत असतील तर कोमट पाणी आवर्जून प्यावे. टीप नंबर 27. ज्या लोकांचे केस
वयाच्या आधीच सफेद म्हणजेच पांढरे झाले आहेत त्यांनी देखील सकाळी कोमट पाण्यासोबतच गुळाचे सेवन करणे त्यांच्यासाठी खूपच फायदेशीर आहे. टिप नंबर 28. सर्दी, खोकला, छातीत कफ होणे अशा वेळी कोमट पाणी आवर्जून प्यावे. यामुळे खूपच फायदा होतो. टिप नंबर 29. आवळा खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते तसेच बुद्धी कुशाग्र बनते. टिप नंबर 30. रोज 1 चमचाभर जवस खाल्ल्याने हाडे व सांधे मजबूत होण्यास मदत होते. संधिवाताचा त्रास असलेल्यांनी अवश्य जवस खावे. टिप नंबर 30. घरात कीटक येत असतील तर आल्याचा रस पाण्यात मिसळून स्प्रे बाटलीत ठेवावा आणि ज्या ठिकाणी कीटक येत असतील त्या ठिकाणी ती फवारणी करावी. कीटकासोबतच सरडे देखील यामुळे पळून जातील. टिप आवडली असेल तर लाईक व शेअर नक्की करा. टिप नंबर 31. घरात लहान मुले असतील तर झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या करूनच झोपण्यास सांगा. यामुळे त्यांचे दात किडण्यापासून वाचतील. प्रत्येक मैत्रिणीच्या कामी येईल अशी टिप नंबर 31. फ्रीज, ओव्हन, मिक्सर स्वच्छ करण्यासाठी एका स्प्रे बॉटलमध्ये पाणी, 1 चमचा व्हिनेगर आणि 1 चमचा बेकिंग सोडा घाला. तयार मिश्रण स्प्रे करून मायक्रोफायबर कपड्याने पुसून घ्या. सर्व उपकरणे नव्यासारखी चमकतील. वरील उपयुक्त व खास टिप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला नक्की शेअर करा. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.